सोलापूर शहर हद्दवाढ भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नई जिंदगी प्रभाग क्रमांक 20 येथे गेल्या अनेक वर्षांपासून विद्युत प्रवाह संदर्भात समस्या जाणवल्या जात होत्या। विद्युत डीपी नसल्याने प्रभाग 20 मध्ये लोड शेडिंग तसेच विद्युत पुरवठा खंडित केला जात होता। नागरिकांना या संदर्भात वारंवार त्रास होऊ लागल्याने काही नागरिकांनी या संदर्भात माजी नगरसेविका परवीन रफिक इनामदार यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या। दरम्यान नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत रफिक इनामदार यांनी तत्कालीन आमदार तथा सध्याच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या शिफारसीने डीपीडीसीच्या फंडातून नई जिंदगी परिसरात तब्बल 3 विद्युत डीपीचे नियोजन करण्यात आले। यात सुमैया सोसायटी, भीमाशंकर नगर, कस्तुरबा नगर अशा 3 ठिकाणी नवीन विद्युत डीपी बसवले जाणार असून काल सुमैया सोसायटी येथे प्रथम विद्युत डीपी बसवण्यात आला असून त्याचा शुभारंभ विद्युत विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे यांच्या हस्ते व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना घेऊन डीपीला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडून करण्यात आले। दरम्यान यावेळी सामाजिक कार्यकर्ते निरोद्दीन मुल्ला, समाजसेवक अबूबकर सय्यद, अनवर पठाण, मेहबूब बांगी, आरिफ लालकोट, शब्बीर शेख, सिद्धराम पुरुषोत्तम, गफूर तांबोळी, जाकीर शेख, इम्रान इनामदार, साबिर एसपी, विद्युत विभागाचे कर्मचारी संतोष कुंभार, नबील शेख, विठ्ठल शिंदे, रमेश मर्डे, रफिक शेख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। दरम्यान सदरील विद्युत डीपीमुळे नई जिंदगी परिसरात विद्युत खंडित होण्याची समस्या आता दूर होणार असून याचे संपूर्ण श्रेय परवीन रफिक इनामदार व रफिक इनामदार यांचे असून त्यांच्या प्रयत्नांनी आणि पाठपुराव्यामुळे आज हे कार्य पूर्ण झाले असे यावेळी बोलताना निरोद्दीन मुल्ला म्हणाले। क्रमांक 20 येथे सुमैया नगर या ठिकाणी सध्याच्या खासदार आणि माजी आमदार प्रणिती शिंदे यांच्या शिफारसीनुसार डीपीडीसीच्या फंडातून आमच्या माजी नगरसेवक प्रवीण रफिक इनामदार यांच्या प्रयत्नातून या प्रभाग 20 साठी आज 3 डीपी सेवेमध्ये आपण विद्युत विभागाकडून या नई जिंदगी विभागातील लोकांसाठी लोकार्पण करतोय। त्याचा सर्वस्वी जे श्रेय आहे ते आमचे युवा नेते रफिक इनामदार यांना आहे। त्यांनी या प्रयत्नासाठी फार मोठं कष्ट त्यांच्या पाठीमागे केलेलं आहे। निश्चितपणे या ठिकाणी आज विद्युत विभागाचे अधिकारी आदरणीय मोरे साहेब, आमच्या भगिनी मुजवर मॅडम, अबूबकर सय्यद, शब्बीरजी शेख, आरिफजी लालकोट, पठाण चाचा, समस्त या विभागातील आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्व मंडळी, आपण या ठिकाणी कामाचा माणूस म्हणून रफिक इनामदार या ठिकाणी ओळखला जातो। रफिक इनामदारचे वडील आमदार नव्हते, आई खासदार नव्हती, एक सर्वसामान्य घरातील माणूस, एक पोलिसाचा मुलगा, एका सामान्य कुटुंबातून जनतेच्या सेवेसाठी वृत्त घेतला आणि गेल्या 10 वर्षामध्ये 2 टर्मच्या नगरसेवकच्या कालखर्दीमध्ये रफिक इनामदार आणि प्रवीण इनामदार यांच्या माध्यमातून साधारणतः 3.5 कोटी रुपयाचं फंड या 20 प्रभागामध्ये काम करण्याचं धाडस त्या माणसाने सातत्याने केलं आहे। मात्र निश्चितपणे या इलेक्शनमध्ये आम्ही तिघं होतो चॅनलमध्ये, अबूबकर सय्यद होते, मी होतो, तौफिक पलान होते, रफिक इनामदार होते। जरी आम्ही पराभूत झालो, आम्हाला 7,000 मतं या ठिकाणी पडलेले आहेत, तर 7,000 मतांचा आशीर्वाद आमच्या पारड्यामध्ये असल्या कारणानं आगामी काळामध्ये देखील आम्ही जनतेची सेवा सोडणार नाही। आम्ही सत्तेमध्ये आहोत। सुनित्राताई आमच्या नेत्या आहेत, राष्ट्रवादीचे आम्ही कार्यकर्ते आहोत। निश्चितपणे अजितदादा जरी आमच्यातून गेले तर त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे। आगामी काळामध्ये पाईपलाईनचं काम असेल, कब्रस्तानचं काम असेल, छोट्या मोठ्या आता SIRचा आमचे 2 कॅम्प रफिक इनामदार, अबूबकर सय्यद, मी स्वतः आणि तौफिक पलानच्या माध्यमातून 4,500 लोकांचं SIRच्या माध्यमातून आम्ही मॅपिंग करण्याचं काम केलेलं आहे। आम्ही काम करणारे मंडळ आहोत, कामाचे माणसं आहोत। आम्ही शो करणार नाही, कौम के नाम पर मता मांगने वाले नहीं, काम के नाम पर ही मता मरे तक मांगेंगे और काम करते रहेंगे। ये हमारे खून में काम है। तो इंशाअल्लाह आने वाले समय में भी नई जिंदगी विभाग के सब कुछ भी काम हो, आधे रात को निरोद्दीन मुल्ला हो, रफिक इनामदार हो, अबूबकर सय्यद हो, तौफिक पलान हो, 12 बजे, 1 बजे, 2 बजे, 3 बजे, दिन को कभी भी हमारा फ़ोन चालू है, हमारा फ़ोन कभी बंद नहीं रहता। तो सभी नई जिंदगी वासियों के लोगों से मेरी गुजारिश है, आपने हमको सेवा का अवसर कल भी दिया था, आज भी हम काम करने के लिए कटिबद्ध हैं। मैं रफिक इनामदार और उनके सभी परिवार का दिल के गहराई से स्वागत करता हूँ। प्रदीप मोरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विभाग। मागील बरेच दिवसांपासून अंबिकानगर इतर सुमैया सोसायटी या भागातील वीज पुरवठा अतिरिक्त लोडमुळे वारंवार खंडित होत होता। आपण मागे डीपीडीसी अंतर्गत सुमैया सोसायटीमध्ये अतिरिक्त रोहित उभे करून झाले होते, पण त्याचं किरकोळ काम जे अंडरग्राऊंड केबलचं बाकी होतं, त्यामुळे मागील 2 वर्षापासून हे काम थांबलेलं होतं। आज रोजी हा आपण मागं पाहतोय तो विद्युत रोहित्र चालू केलेला आहे।
त्यामुळे येथील रहिवाशांना याचा निश्चितच फायदा होणार आहे. त्यांची जे ओव्हरलोडमुळे जो फ्यूज जात होता आणि वारंवार वीज पुरवठा खंडित होत होता तो यापुढे होणार नाही. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.